जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या खुल्या पर्यावरण शाळेच्या 6व्या भागामध्ये खूप खूप स्वागत करते. आपल्या पर्यावरण दक्षता मंडळ ह्या संस्थेविषयी आपण सर्व आता जाणताच. आपली संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्य करून काम चालते आणि आपल्या संस्थेचे अनेक प्रकल्प आहेत. आणि जसं दर सेशनमध्ये आपण एकेका प्रकल्पाविषयी जाणून घेत असतो, तर या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत ग्रीन करिअर कोर्सेस या प्रकल्पाबद्दल. तर मी माझी स्क्रीन शेअर करते आणि आपण त्या प्रकल्पाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. ग्रीन करिअर कोर्सेस हा प्रकल्प आपल्याला पर्यावरणामध्ये एखाद्या विषयामध्ये जर करिअर करायचं असेल पर्यावरणा विषयामध्ये, तर हा प्रकल्प आपल्याला मदत करतो. यामध्ये आपण विविध विषयांवरती माहिती देतो. म्हणजे ज्यांना पर्यावरण या विषयामध्ये काही करिअर करायचं असेल, मग त्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात. म्हणजे त्याला ग्रीन करिअर कोर्सेस असं म्हणतात. तर यामध्ये पर्यावरण दक्षता मंडळाने अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत हिरव्या क्षेत्रामध्ये, आणि त्याला हिरव्या पायवाटा असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे विषय असतात. म्हणजे ग्रीन करिअर कोर्सेस बद्दल विविध प्रकारचे लेख किंवा विविध प्रकारचे डॉक्युमेंटरी हे सर्व आपल्या संस्थेमध्ये उपलब्ध आहे. आणि त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील मिळते. म्हणजे या विषयामध्ये कुठल्या कुठल्या करिअर संधी आहेत. म्हणजे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये करिअर करू शकतो किंवा वाईल्ड लाईफ मध्ये करिअर करू शकतो. अशा अनेक प्रकारच्या विविध संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता जवळजवळ प्रत्येक विषयामध्ये पर्यावरण असतं. म्हणजे आता एन्व्हायरमेंटल जर्नलिझम आलेलं आहे, म्हणजे पर्यावरण पत्रकारिता, किंवा पर्यावरण फॉरेन्सिक आलेला आहे, वाईल्ड लाईफ फॉरेन्सिक. म्हणजे असा प्रत्येक विषयामध्ये आजकाल पर्यावरण हा विषय असतो आणि प्रत्येक विषय हा पर्यावरणाशी आपण जोडू शकतो. तर या सर्व विषयांच्या बद्दल मार्गदर्शन आपल्या या ग्रीन करिअर कोर्सेस मार्फत होते. इथे आपण काही फोटोग्राफ सुद्धा बघू शकतो की ग्रीन करिअर कोर्सेस मध्ये कशा प्रकारे मार्गदर्शन केले जाते. मत्स्यपालनाविषयी सुद्धा आपण मार्गदर्शन करतो. त्यानंतर सोलार मध्ये जर कोणाला काही करायचं असेल, सोलार कुकर आहे, सोलार वॉटर हीटर आहे, अशा अनेक विषयामध्ये सुद्धा आपण मार्गदर्शन करतो. तर ह्या सर्व प्रकारची माहिती आपल्याला आपल्या पर्यावरण दक्षता मंडळामध्ये मिळते. तर याविषयी मी आपल्या एक जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपवरती मी नंतर डिटेल्स पाठवून देईन. ज्या कोणाला यामध्ये काही करिअर्स बद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आपण पर्यावरण दक्षता मंडळामार्फत ते करू शकतो. त्यानंतर आपली जी खुली पर्यावरण शाळा जी आपण चालवतो आहोत त्याचा 6वा एपिसोड आहे. आणि खुली पर्यावरण शाळा ही ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात झालेला हा उपक्रम आहे. यामध्ये आपण घर बसल्या सर्वांना प्रत्येक विषयावरती ऑनलाईन माहिती प्रोव्हाइड करतो. आणि यानंतर आपण प्रश्नोत्तराचं सेशन सुद्धा घेतो, ज्यामध्ये आपल्याला विषय ऐकल्यानंतर काही प्रश्न असतील आपल्या मनात तर ते आपण वक्त्यांना विचारू शकतो आणि त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला समाधानकारकरित्या मिळू शकतात. तर यानंतर एक अजून असंही मी मागच्या आपल्या सेशनला सांगितलं होतं की आपलं हे जे वर्षभराचं सेशन आहे, म्हणजे वर्षभराचा कोर्स आहे खुली पर्यावरण, आणि सर्व सेशन जे अटेंड करून सर्वात शेवटी म्हणजे एका वर्षानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट दिलं जाईल, जे सर्व सेशन अटेंड करतील त्यांना, आणि जे सेशन नंतर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील त्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाईल आपल्या सगळ्या सेशन झाल्यानंतर. तर आजचा आपला जो विषय आहे तो
नैसर्गिक साधन संपत्ती, हवा आणि पाणी असा विषय आहे. आणि त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर पुरुषोत्तम काळे सर. तर मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सर झुनझुनवाला कॉलेज आहे घाटकोपरचं, तिथे डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस मध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. त्यांनी बरीच वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि त्यांनी अनेक मुलांना या रिसर्च या विषयामध्ये गाईड सुद्धा केलेलं आहे. अनेक MSc आणि PhDच्या मुलांचे ते गाईड होते. त्यानंतर ते असोसिएशन ऑफ टीचर्स इन बायोलॉजिकल सायन्सेस ही एक संस्था आहे, जी सर्व कॉलेजेसमधल्या शिक्षकांची मिळून एक संस्था आहे. तर त्या संस्थेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांनी 2 पुस्तकं आणि 50 पेक्षा जास्त रिसर्च आर्टिकल्स सुद्धा लिहिलेले आहेत या विषयामध्ये. रिसर्च आर्टिकल्स म्हणजे रिसर्च जर्नल्स मध्ये सुद्धा लिहिलेले आहेत आणि न्यूजपेपर आणि पिरियडिकल्स मध्ये सुद्धा रेग्युलर ते लिहित असतात. आपल्या संस्थेचं आपलं पर्यावरण नावाचं मासिक आहे, त्याच्या संपादकीय मंडळामध्ये सुद्धा सर आहेत आणि त्यामध्ये सुद्धा रेग्युलर ते रायटिंग करत असतात. त्यांनी आतापर्यंत 5 इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड्स मध्ये मुलांचा ग्रुप हेड केला आहे आणि त्याच्यात त्यांनी प्राइजेस सुद्धा मिळाले आहेत. त्यानंतर ते पर्यावरण मंडळाचे ऑनररी मेंबर आहेत आणि अनेक NGOज साठी किंवा ज्यांना ज्यांना काही या विषयामध्ये प्रोजेक्ट करायचा असतो किंवा त्यांना या विषयामध्ये काही रिसर्च करायचा असतो, त्या सर्वांसाठी ते फील्ड गाईड म्हणून सुद्धा कार्यरत आहेत आणि ते रिसोर्स पर्सन सुद्धा आहेत या सर्व विषयासाठी. आणि त्यांना आता बेस्ट टीचर असा अवॉर्ड मिळालेला आहे आणि पर्यावरण मित्र असाही अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. तर फार जास्त वेळ न घेता, म्हणजे खरं तर सरांचा CV खूप मोठा आहे, पण त्यातले थोडे छोटे छोटे पॉइंट्स, इम्पॉर्टंट पॉइंट्स मी त्याच्यामध्ये फक्त ऍड केले आहेत आणि मी त्यांना सरांचा परिचय तुम्हाला करून दिला आहे. तर जास्त वेळ न घेता मी आता सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करावी. आजच्या सेशनचं नाव आहे नैसर्गिक साधन संपत्ती, हवा आणि पाणी. नमस्कार मंडळी. आज आपण बोलणार आहोत नॅचरल रिसोर्सेस किंवा नैसर्गिक साधन संपत्ती, आणि त्यापैकी महत्वाचे 2, हवा आणि पाणी, याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. मी भाषेबद्दल थोडा अधिक आग्रही असतो. तुम्हाला काही तांत्रिक शब्द कळले नाहीत तर मी त्याचं इंग्रजी भाषांतरही सांगेनच, परंतु तेही नाही समजलं तर आपण नंतर सेशनच्या नंतर प्रश्नोत्तरांच्या वेळामध्ये पुन्हा एकदा त्यावर बोलूया. संसाधन हे हिंदीमध्ये आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये रिसोर्सेस आणि मराठीमध्ये साधन संपत्ती. साधन कसलं तर आपलं साध्य आहे जगणं आणि सुखी जीवन जगणं. हे कदाचित आश्मयुगामध्ये आपण सहज शक्य करून घेतलं होतं, पण त्यानंतरच्या काळामध्ये मात्र सुखी जीवन यासाठी काय काय आवश्यक आहे, ही साधनं आपल्याला ज्या स्त्रोतांमधून मिळतात त्या स्त्रोतांना आपण रिसोर्सेस, साधन संपत्ती असं म्हणतोय. या साधन संपत्तीचं वर्गीकरण हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकतं. त्यामध्ये जेव्हा आपण नॅचरल रिसोर्सेस म्हणतो, नैसर्गिक साधन संपत्ती, तेव्हा ती माणसांनी निर्माण केलेली नाही. माणसांनी निर्माण केलेली साधन संपत्ती देखील आहे, पण त्याचा आपण अजिबात विचार आजच्या सत्रामध्ये तरी करणार नाही आहोत. तर हे जे नैसर्गिक साधन संपत्तीचे स्त्रोत आहेत त्याचं वर्गीकरण करताना सगळ्यात आधी आपण एक्झॉस्टिबल आणि इनएक्झॉस्टिबल, विनाशी आणि अविनाशी, या 2 प्रकारांमध्ये करू शकतो. एक्झॉस्टिबल जे विनाश पावू शकतात, वापरल्यानंतर जे कमी होतात, ज्यांची क्षती होते, अशा प्रकारचे रिसोर्सेस किंवा साधन संपत्ती. यामध्ये प्रामुख्याने इंधन, जे कदाचित तुम्ही खणून काढता, जसं पेट्रोलियम आहे किंवा नॅचरल गॅस आहे किंवा कोळसा आहे, खनिज वेगवेगळ्या धातूंची, हे सगळे एक्झॉस्टिबल रिसोर्सेस आहेत. हे जर आपण अधिकाधिक प्रमाणात वापरत गेलो तर कधी ना कधीतरी ते पूर्ण संपून जाणार आहे. पण सूर्यप्रकाश किंवा आपण म्हणूया चुंबकीय बल हे इनएक्झॉस्टिबल आहेत. गुरुत्वाकर्षण इनएक्झॉस्टिबल, अविनाशी आहेत, ज्याच्यामध्ये घट होत नाही, ज्याची क्षती होत नाही. तर हे एक प्रकारचं वर्गीकरण झालं. एक्झॉस्टिबल
किंवा विनाशी साधन संपत्ती जी आहे त्याचे पुन्हा प्रकार असू शकतात. पहिला प्रकार आहे रिन्युएबल, पुनर्नवीकरणीय. शब्द थोडासा अवघड असेल परंतु त्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे शब्दामध्येच. पुनर्नवीकरणीय, जे पुन्हा एकदा नवीन करता येतं. मला इंधनासाठी लाकूड पाहिजे आहे किंवा फर्निचर बनवण्यासाठी लाकूड पाहिजे आहे, तर मी काय करू शकतो? तर मी ते लाकूड ज्यापासून मिळतं असे वृक्ष हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जमिनीवरती उगवू शकतो, जेणेकरून मला पुन्हा पुन्हा जरी मी तो वृक्ष तोडला तरी कदाचित दुसऱ्या वृक्षापासून पुन्हा मला ते मिळू शकेल. तोपर्यंत आणखीन एक वृक्ष लावून तो वाढीस लागून पुन्हा मला सोय करता येते की मला ते कायम मिळत राहील. पार्टली रिन्युएबल, थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्याचं नवीकरण करू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सध्या खूप चर्चेला जाणारा विषय आहे तो म्हणजे मृदा, माती. मातीचा कस जो आहे तो पूर्वी खूप चांगला होता, परंतु अविवेकी खतांच्या वापरामुळे तो सध्या घसरलेला आहे. परंतु आपण योग्य प्रकारची काळजी घेऊन योग्य प्रकारच्या प्रक्रिया करून तो पुन्हा एकदा आणू शकतो आणि म्हणून आपण त्याला पार्टली रिन्युएबल असं म्हणूया. आपण माती तयार तर करू शकत नाही, परंतु माती सदृश आपण पदार्थ निर्माण करू शकतो. तुम्हाला कदाचित माहिती असेलच की जे ऑर्गॅनिक वेस्ट, सेंद्रिय टाकाऊ पदार्थ आहेत, त्यांच्या विघटनातून माती सदृश खत तयार होऊ शकतं आणि ते जमिनीमध्ये घालून जमिनीचा कस आपल्याला वाढवता येऊ शकतो. काही विनाशी संसाधनं आहेत ती आपल्याला पुनर्नवीकरण करताच येत नाही, त्यांचं अपुनर्नवीकरणीय आपण म्हणू शकतो त्यांना. याच्यामध्ये आपले मिनरल डिपॉझिट्स म्हणजे आपले धातूंची खनिज किंवा खनिज इंधन या सगळ्याचा समावेश होऊ शकतो. जे इनएक्झॉस्टिबल, अविनाशी रिसोर्सेस आहेत, या अविनाशी रिसोर्सेस, अविनाशी साधन संपत्ती जी आहे ती वापरून कमी होत नाही, त्याची क्षती होत नाही, त्याची आपण म्हणूया की क्वालिटी त्याची बिघडत नाही. तर अशा प्रकारची जी साधन संपत्ती आहे त्याच्यामध्ये आपण सूर्यप्रकाश किंवा वारा, समुद्राच्या भरतीच्या लाटांपासून निर्माण होणारी ऊर्जा, हे आपल्याला ह्या इनएक्झॉस्टिबल रिसोर्सेस मध्ये प्रामुख्याने म्हणता येईल. आणि कंडिशनल इनएक्झॉस्टिबल म्हणजे जर आपण योग्य प्रकारची व्यवस्था केली तर आपल्याला कदाचित हे अविनाशी साधन संपत्ती म्हणून वापरता येऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण पाणी, हवा यांचा समावेश करू शकतो. व्यतिरिक्त देखील आपल्याला अनेक प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकतं. जसं जी साधन संपत्ती आपल्याला जीवांपासून मिळते, जसं गवताची कुरणं आहेत ज्याच्यामध्ये आपण चराऊ जनावरांना पोसू शकतो, किंवा जंगलं आहेत ज्याच्यापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या मालाचा पुरवठा होऊ शकतो. तर हे जैविक साधन संपत्ती म्हणता येईल. आणि जमिनीमधली खनिज किंवा खनिज इंधन याला आपण अजैव साधन संपत्ती असं म्हणू शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला या साधन संपत्तीचा ऊर्जा स्त्रोत किंवा पदार्थ, कच्चा माल स्त्रोत अशाही प्रकारे वर्गीकरण करता येऊ शकतं. मालकी हक्क यावरून देखील वर्गीकरण केलं जातं. वैयक्तिक मालकीची गोष्ट, वैयक्तिक मालकीचा रिसोर्स, कोणी एकेकाळी आणलेली विहीर आहे त्याचं पाणी फक्त मी वापरणार. आता हे शक्य नाही, परंतु पूर्वी हे होऊ शकत होतं. किंवा ही माझी जनावर आहेत, मी जे दूध काढेन ते फक्त मी माझ्या पुरता वापरेन. तर अशा प्रकारची साधन संपत्ती वैयक्तिक मालकीची असे. गायरान हे गावाच्या मालकीचं असेल. तर काही प्रदेशाच्या किंवा देशाच्या मालकीची संसाधनं, साधन संपत्ती असते. काही जागतिक साधन संपत्ती आहे, जसं समुद्र किनाऱ्यापासून काही विशिष्ट नॉटिकल माइल्स पर्यंत देशाचा हक्क
पाण्यावरती आणि पाण्यामध्ये मिळणाऱ्या गोष्टींवरती असू शकतो, परंतु त्याच्या बाहेर मात्र जागतिक संपत्ती असते ती. तिथे कोणाचाही मालकी हक्क, कुठल्याही देशाचा मालकी हक्क हा असत नाही. याशिवाय आपल्याला किमान एका प्रकारे वर्गीकरण अजून करता येईल, आणि ते असं आहे की जेव्हा एखादं खनिज आपण शोधून काढतो की बाबा ह्या इथल्या प्रदेशामध्ये हे खनिज आहे, हे कसं करतो आपण? हे जे प्रॉस्पेक्टिंग केलं जातं, हा जो शोध लावला जातो, तो काही पूर्ण खाण खणून लावत नाही. तिथे फक्त एका नळीद्वारे खोलवर पोचून त्याच्यातला थोडा भाग बाहेर काढून त्याचं अन्वेषण करून ठरवलं जातं की खनिज संपत्ती इथे आहे किंवा नाही. तर अशा प्रकारची जी आहे ती संभाव्य साधन संपत्ती आहे, पोटेन्शियल. परंतु त्या ठिकाणी जर आपण खाण खणली आणि खनिज बाहेर काढलं आणि त्या खनिजाचा वापर करून आपण जर धातू वगैरे मिळवण्याला सुरुवात केली, तर मात्र याला विकसित साधन संपत्ती असं म्हणता येईल. माझ्या मते आता साधन संपत्ती या गोष्टीची व्याख्या, प्रकार, वर्गीकरण याबद्दलची आपल्याला पुरेशी माहिती झालेली आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. आता मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जे दोन मूलभूत असे साधन संपत्तीचे प्रकार आहेत ते आहेत हवा आणि पाणी. पंचमहाभूतांमध्ये सुद्धा ही दोन महाभूत जी आहेत ती मूलभूत असं म्हटलं जातं. तेव्हा याची सविस्तर माहिती आता आपण करून घेऊया. जीवावरण म्हणजे सर्व सजीव एकत्रितपणे जर आपण घेतले तर त्याला जीवावरण असं म्हटलं जातं. अर्थात त्यांचा अधिवास हा त्याच्यामध्ये समाविष्ट असतो. तर या जीवावरणाचे 3 प्रकार केले जातात. एक, जलावरण. वेगवेगळ्या प्रकारचे जलस्रोत, महासागर असतील, सागर असतील, खाड्या असतील, खाऱ्या पाण्याचे सरोवर असतील, जलाशय असतील, नद्या, ओढे, नाले, तळी, सरोवर, या सगळ्याला जलावरण एकत्रितरित्या म्हणता येईल. मृदावरण, लिथोस्फिअर, म्हणजे जमिनीचा भाग, त्याच्यावरती जंगल, कुरण, कदाचित वाळवंट असू शकतील, हे झालं मृदावरण. आणि तिसरं आहे ते वातावरण. मंडळी ध्यानात घ्या, आपण हे फार हलक्यात घेतो कारण हवाच आहे ती, हवेला वजन काय. पण एक गोष्ट मात्र अतिशय महत्वाची आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे, ती म्हणजे पृथ्वीचा जेवढा व्यास आहे की नाही, त्या व्यासा इतकंच पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरती वातावरण पसरलेलं आहे. किंवा पृथ्वी आणि चंद्र यांच्या जवळजवळ अर्ध्या प्रवासापर्यंत तुम्हाला वातावरण हे लागत असतं. त्यामुळे वातावरण हे तसं बघितलं तर जलावरण आणि मृदावरण पेक्षा देखील विस्तृत आहे. असो, तर हवा किंवा वातावरण ही नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती महत्वाची अशासाठी आहे की आपण दिवसामध्ये साधारणपणे 455 ग्रॅम, आपण म्हणजे अर्धा किलो अन्न खातो. ते आपण अर्थात एका वेळीच खाऊ असं नाही, जे काही 4-5 वेळा अन्न भक्षण करतो आपण त्यातून आपण साधारणपणे अर्धा किलो धान्य खातो किंवा अन्न खातो असं आपण म्हणूया. पाणी साधारणपणे 3 लिटर पाणी प्यायलं जातं. थोडंफार कमी जास्त असू शकेल, परंतु ऑन अन ॲव्हरेज सर्वसाधारणपणे 3 लिटर. पण हवा मात्र सर्वसाधारणपणे 11 लिटर ही वापरली जाते. 11,000 लिटर, 11 सहस्त्र लिटर. त्यामुळे आपण हे जे संसाधन आहे, ही जी साधन संपत्ती आहे ती सर्वात जास्त वापरतोय. आणि ही साधन संपत्ती जर आपण प्रदूषित केली तर त्याचा गंभीर परिणाम हा आपल्या स्वतःच्या प्रकृतीवरती होणार आहे. त्यामुळे हवा हे फार महत्वाचं संसाधन किंवा साधन संपत्ती आहे असं आपण म्हणूया.
हवा हलकी आहे मी तुम्हाला म्हटलं, पण ही हलकी असून सुद्धा या हवेचा दाब आहे. आणि आपण सारे आपण सारे म्हणजे मी फक्त स्वतःच्या छातीवरती हात ठेवला म्हणजे माणूस असं नव्हे, तर सर्व जीव हे या दाबाला अनुकूलित झालेले असतात, अडॅप्ट झालेले असतात. आपल्याला हा दाब आहे हे लक्षातही येत नाही, इतके आपण त्याला सरावलेलो असतो. पण फक्त श्वसनासाठीच हवा हवी असं आहे का? तर नाही. आपण कुठलंही वाहन चालवतो ते व्यवस्थिशीर चालण्यासाठी पुष्कळ वेळा आपण हवा भरलेली चाकं त्याला लावतो, जेणेकरून वजनाने ती दबेल थोडीफार, परंतु तरी देखील जमिनीपासून ती थोड्या अंतरावरती राहून प्रवास तुमचा जो आहे तो अतिशय चांगला सुरळीत करू शकतो. याशिवाय आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं ज्वलन, मग ते साधा घरातला छोटासा लांबण दिवा असो, मेणबत्ती असो, किंवा तुमचा स्टोव्ह गॅस असो, किंवा स्वयंचलित वाहन असो, ऑटोमोबाईल, किंवा मोठ्या भट्ट्या असोत, या सगळ्यामध्ये जेव्हा ज्वलन होतं तेव्हा त्याला हवा आवश्यक आहे. लक्षात घ्या, हवेतला एक घटक ऑक्सिजन हा सगळ्यात जास्त वापरला जातो त्याच्यामध्ये, परंतु त्याचंही प्रमाण व्यवस्थिशीर असणं आवश्यक आहे. आणि म्हणून पूर्ण हवा ही आपण म्हणूया ज्वलनासाठी आवश्यक आहे. हवेमधले जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वापरणारे जीव अस्तित्वात आहेत. सर्व वनस्पती या कर्बद्वी प्राणील वायू कार्बन डायऑक्साईड हा वापरून अन्न तयार करतात, ज्या अन्नावरती आपलं पोषण होतं. आपलं, मी जेव्हा म्हणतो तेव्हा सर्व प्राणी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. प्राणीज आणि वनस्पतीज, नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन, हे अन्न देखील हवेमुळेच आपल्याला मिळू शकते. हवा जेव्हा हलते तेव्हा त्याला आपण वारा म्हणतो. या वाऱ्याचे देखील अनेक उपयोग आहेत. वाऱ्यावरती पवनचक्क्या चालतात हे लगेच तुमच्या डोक्यात येईल, परंतु विद्युत जनित्र तुम्हाला फोटोमध्ये दिसतंय या ठिकाणी की मोठी मोठी पाती असलेली जनित्र तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. विद्युत निर्मिती ह्याच्यातनं होऊ शकते. गरम हवेचे फुगे, हॉट एअर बलून्स, हे बऱ्यापैकी वर जातात. बऱ्यापैकी म्हणतोय मी, त्याचं कारण आपण पुढे स्पष्ट करूच या. वाऱ्यामुळे ढगांचं वहन होतं, पाऊस पडतो, जलचक्र जे आहे ते बऱ्यापैकी राखलं जातं. हवेमध्ये पक्षी उडू शकतात, हवेमध्ये विमानं उडतात. असे अनेक वापर हवेचे आपण कळत नकळत हे करतच राहतो. पण ही हवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे चंद्रापर्यंत च्या अर्ध्या अंतरापर्यंत जे आहे तिथे सर्व ठिकाणी हवा तीच आहे का? सलग आहे, मान्य. परंतु त्याच्यामध्ये जे घटक वायू आहेत ते मात्र सारखे नाहीत, किंवा या वायूची घनता सारखी नाही, या वायूचं तापमान सारखं नाही. तर सारखं नाही म्हणजे काय आहे? तर वेगवेगळ्या गुणधर्मानुसार आपण या वातावरणाचे थर कल्पू शकतो. जमिनी लगतचा जो थर आहे त्याला क्षोभावरण असं म्हटलं जातं. ट्रोपोस्फिअर, क्षोभावरण. क्षोभावरण म्हणण्याचं कारण असं आहे की सतत त्याच्यामध्ये उलट पुलट चालू असते. वातावरणीय घटना ज्या निरनिराळ्या असतात त्या साधारणपणे ह्याच थरामध्ये होतात. ह्या थरामध्ये हवेचं जे मिश्रण आहे, वायूंचं जे मिश्रण आहे ते एक विशिष्ट प्रकारचं आहे. आपण थोड्या वेळात त्याच्याकडे जाऊया. त्याचं तापमान जे आहे ते हॉरिझॉन्टल किंवा आपण म्हणूया समस्तर आणि लंबस्तरीय, व्हर्टिकल, या दोन्ही अक्षांमध्ये बदलत जातं. बदलत कसं जातं लक्षात घ्या. हे
कदाचित आपण खूप आधी बालवर्गांमध्ये शिकलेलो आहोत की सूर्याच्या उष्णतेने जमीन तापते, जमिनीलगतची हवा गरम होते, ती हवा वर जाते, तिची जागा घेण्यासाठी थंड हवा तिथे येते आणि म्हणून वारा सुटतो. मला सांगायचं हे आहे की जसजसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसतसं हवा विरळ होत जाते, हवेचा दाब कमी होत जातो, या व्यतिरिक्त हवेचं तापमान कमी होत जातं, हवा प्रसरण पावते. ध्यानात घ्या, या सगळ्याला देखील काही नियमबद्ध प्रकारे या गोष्टी होत असतात. आणि नियम असा आहे की साधारणपणे 1 किलोमीटर एवढी उंची जर आपण घेतली तर साधारणपणे 6.5 डिग्री किंवा अंश सेल्सिअस एवढी घट तापमानामध्ये होते. हे साधारणपणे 125-150 मीटरवरती 1 डिग्रीची घट तापमानामध्ये होत राहते. याला म्हटलं जातं स्खलन दर किंवा लॅप्स रेट. बरं, हा लॅप्स रेट सर्व ठिकाणी सारखा असतो का, सर्व ऋतूंमध्ये सारखा असतो का, तर नाही, हा देखील बदलत जातो. परंतु आपण तेवढ्या खोलात जात नाही आहोत तिथे. तर ध्यानात घ्या, हवेचा दाब हा समुद्र सपाटीवरती सगळ्यात जास्त आहे. आणि तो किती आहे, तर तो साधारणपणे 1013 मिलीबार एवढा असतो. तुम्ही कदाचित शाळेमध्ये 760 मिलीमीटर पाऱ्याचा स्तंभ हा उचलू शकतो, एवढा हवेचा दाब समुद्र सपाटीवरती आहे असं म्हणतो. बरं, हा दाब जो आहे हा देखील कमी होत जातो. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येक 100 फुटावरती किंवा 30 मीटरवरती हा साधारणपणे 3.5 मिलीबार कमी होत जातो. विषुववृत्तावरती कमीत कमी आणि जास्तीत जास्त उष्णता, जास्तीत जास्त तापमान यातली तफावत कमी असते. परंतु जसं तुम्ही कर्कवृत्त आणि मकरवृत्ताकडे जाल, विषुववृत्त मध्ये आहे, तिथपासनं उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे तुम्ही जसे जाता तसतसं तापमान कमी होत जातं. नुसतं तापमान कमी होत जातं असं नाही, तर ऋतू जसजसे बदलतात तसतसं ही तफावत जी आहे ती अधिक किंवा कमी होत जाते. आणि जसं तुम्ही ध्रुवावरती पोहोचता, दक्षिण ध्रुव किंवा उत्तर ध्रुव, तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त काळ थंड वातावरण राहतं, त्या ठिकाणी उष्णता फारच कमी राहते. त्यामुळे आपण म्हणूया की सरासरी 15 डिग्री ते 56 डिग्री एवढं तापमान हे आपल्याला जमीन लगतच्या हवेमध्ये आढळून येतं. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे वेगवेगळे जे वातावरणीय घटना आहेत, जसं सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, ती वर जाते, तिचे ढग बनतात, ते ढग वाऱ्यामुळे इकडून तिकडे जातात, डोंगर त्यांना अडवतो, मग पाऊस पडतो, इत्यादी इत्यादी. या सर्व घटना ज्या आहेत ह्या क्षोभावरणामध्ये किंवा ट्रोपोस्फिअर मध्येच होतात. विजा चमकतात, ट्रोपोस्फिअर मध्येच चमकतात. धुळीची वादळं होतात, ती ट्रोपोस्फिअर मध्ये किंवा क्षोभावरणामध्येच होतात. तेव्हा या सर्व वातावरणीय घटना ज्या आहेत त्या क्षोभावरणात होतात. विमान उडवलं तर एक शोभावरणामध्ये असताना ते स्थिर राहणं फार मुश्किल आहे. कारण का, तर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे उथलपुथल होत राहते या क्षोभावरणामध्ये. आणि म्हणून लवकरात लवकर ते विमान अधिकाधिक उंचीवरती, म्हणजे किती उंचीवरती, तर जेट विमान साधारणपणे 30 ते 40 किलोमीटर वर हे नेलं जातं. त्या ठिकाणी स्थिरावरण असतं. शोभावरणाच्या वरची लेअर, वरचा थर हा स्थिरावरणाचा असतो, स्ट्रॅटोस्फिअर. या स्थिरावरणामध्ये तापमान तर कमी असतंच असतं, परंतु हवा स्थिर राहते.
ह्या थरामध्येच ओझोनचं एक शिल्ड, ज्याला आपण म्हणूया प्रोटेक्टिव्ह लेअर, ही तयार झालेली असते, ज्याच्यामुळे अतिनील अल्ट्राव्हायोलेट किरण सूर्याच्या प्रकाशातले हे शोषले जातात, जेणेकरून जमिनीवरती जेव्हा सूर्यप्रकाश पोचतो ते सूर्यापासून मिळालेले किरण आहेत त्यांच्या तुलनेत अतिनील किरणांचं प्रमाण हे अत्यल्प झालेलं असतं. 60% तरी घट त्याच्यामध्ये नेहमी होताना आपल्याला दिसते. त्याला हे कशासाठी आपण लक्षात घ्यायचं, ध्यानात घ्या, जिथे आपल्या मानवाच्या वेगवेगळ्या कार्यशैलींमुळे ह्या ओझोन लेअरला, ओझोन शिल्डला भोकं पडलेली आहेत, क्षत भोकं झालेली आहेत, त्याच्यातून ते अतिनील किरण जास्त प्रमाणामध्ये खाली येतात. आपण सर्वांनी देवाचे आभार मानले पाहिजेत, कारण आपण काळे आहोत. म्हणजे काय, तर आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन द्रव्य हे थोडस जास्त आहे. हे जास्त असल्या कारणाने आपल्याला याचा परिणाम कमी होतो, परंतु अमेरिकेमध्ये किंवा वेस्टमध्ये, इन जनरल युरोपमध्ये याचा परिणाम खूप जास्त दिसतो. अमेरिकेचे प्रेसिडेंट सुद्धा यातून सुटले नाहीयेत. जिमी कार्टर यांचं 3 वेळा ऑपरेशन झालं होतं, नाकावरती कॅन्सर झाला त्यांना या अतिनील किरणांमुळे. असो, त्यावरती जे आहे ते मध्यावरण आहे, मिसोस्फिअर. मिसोस्फिअर हे पुन्हा एकदा आपण म्हणूया की हवा अतिशय विरळ असते तिथे, आणि आपले जे वेगवेगळे उपग्रह आहेत हवामान तपासण्याचे, ते तिथपर्यंत जाऊ शकतात. आपले नॉर्दर्न लाईट्स ज्याला म्हटलं जातं, ध्रुवीय उजेड प्रकाश, तर तो तिथे पोचू शकतो, तो तिथे आपल्याला दिसतो. त्याच्यावरती जे आहे ते थर्मोस्फिअर, इथे टेम्परेचर खूप जास्त राहतं, साधारणपणे 1200 पर्यंत हे टेम्परेचर, 1200 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे टेम्परेचर पोचतं, आणि त्यामुळे हवेतल्या घटकांचं आयनीभवन होतं, त्यामुळे याला आयोनोस्फिअर असं देखील म्हटलं जातं. इथे आपल्याला उल्कापात वगैरे आढळू शकतो मिसोस्फिअर आणि थर्मोस्फिअर मध्ये. एक्झोस्फिअर हा व्यावहारिक दृष्ट्या आपण म्हणूया की स्पेस सुरू झालं, कारण हवा त्या ठिकाणी इतकी विरळ असते की टेम्परेचर त्याचं 1200 डिग्री असलं तर देखील जर थर्मोमीटर तिथे नेला तर तो उणे 2 ते 5 एवढंच दाखवेल तापमान. तर हे झाले हवेचे काही गुणधर्म. पटकन आपण पाण्याबद्दल बोलूया. पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण हा सर्व ठिकाणी दिसतो. बद्ध पाणी जे बाहेर पडू शकत नाही, असं जे साधारणपणे क्रिस्टल्स मध्ये असतं, स्फटिकांमध्ये असतं, आणि बाकीचं जे पाणी जे आपल्याला वापरता येऊ शकतं, जे नद्यांमध्ये, समुद्रामध्ये, तळ्यांमध्ये असतं, हवेमध्ये असतं, मातीमध्ये असतं, तर हे सगळं पाणी जे आहे ते आपल्याला वापरता येऊ शकत असतं. आपल्याकडे सुजलाम परिस्थिती आहे, कारण आपल्या देशामध्ये साधारणपणे 10,000च्या वरती नद्या, उपनद्या आहेत, 15,000 सरोवर आहेत. त्या व्यतिरिक्त समुद्रकिनारा आहे खूप जास्त लांबीचा, 7,500 किलोमीटर एवढा मोठा समुद्रकिनारा आहे. तर या सगळ्यामुळे आपल्याला पाण्यासंबंधी आपण म्हणूया की संपत्ती भरपूर आहे. परंतु जर तुम्ही समोर बघत असाल तर जे संपूर्ण पाणी आहे आपल्या पृथ्वीवरचं, त्यातलं जवळजवळ 97% पाणी हे खारं आहे. त्यातलं 96.5 समुद्रांमध्ये आहे. फार तर फार 1% इतर खाऱ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आहे, आणि केवळ 2.5% हे गोड पाणी आहे. यातलं सुद्धा 70% पाणी हे ग्लेसियर्स मध्ये, म्हणजे हिमनगांमध्ये बद्ध झालेलं आहे. राहिलेलं जे पाणी आहे ते ग्राउंड वॉटर आणि सरफेस वॉटर, म्हणजे भूजल आणि पृष्ठजल यामध्ये आहे. त्यापैकी भूजल
हे 30% आणि सरफेसवरती किंवा पृष्ठभागावरती जे आहे ते केवळ 1.2 एवढंच आहे. त्यामध्ये सुद्धा ग्राउंड आईस किंवा परमाफ्रॉस्ट म्हणजे जमिनी लगतची जी पाण्याचा थर आहे तो फ्रोझन असतो. जवळजवळ 70% त्या स्वरूपामध्ये पाणी आहे. तळ्यांमध्ये 20 ते 21% आहे. हवेमध्ये 3% आहे. नद्यांमध्ये साधारण 0.5% आहे. स्वॅम्स किंवा आपण म्हणूया दलदली आहे त्याच्यामध्ये 2.6% आहे. आणि सॉइल मॉइश्चर जे मातीमधलं पाणी आहे ते साधारणपणे 3.8% एवढंच आहे. या चित्रामध्ये तुम्हाला जलचक्र दिसून येत आहे. खूप जास्त पाणी आपल्या पृथ्वीवरती असलं तरी त्यातलं केवळ 0.05% एवढंच पाणी हे जलचक्रामध्ये भाग घेत आहे. जास्त पाण्याची वाफ समुद्रापासून वर जाते. त्या मानाने पृष्ठीय जल किंवा जमीन याच्यामधनं जे बाष्प जातं ते कमी प्रमाणात जातं. परंतु एकदा त्याचे ढग झाले की हे ढग जमिनीच्या दिशेने जास्त वाहून दिले जातात. त्यामुळे जमिनीवरती पाऊस जास्त पडतो, समुद्रावरती कमी पडतो. पण जमिनीवर पडलेलं पाणी हे देखील नद्यांच्या मार्फत, ओहोळांच्या मार्फत हे शेवटी समुद्राकडेच जात असतं. मधल्या काळामध्ये ते भूजलाच्या साठ्यामध्ये सुद्धा पोचतं. आपण साधारणपणे 90% पेक्षा अधिक पाणी हे पिकांसाठी वापरतो, आपलं अन्न तयार करण्यासाठी वापरतो. आणि त्याच्यानंतर पिण्यासाठी, बाकीच्या घरगुती गोष्टींसाठी आणि वेगवेगळ्या उद्योगांसाठी पाणी वापरतो आपण. या पाण्याचा वापर हा कमीत कमी करावा म्हणून अनेक प्रकारचे उपाय सुचवले जातात आणि ते उपाय प्रत्येकाने अंमलात आणणं अतिशय आवश्यक आहे. याचं एकमेव कारण असं आहे की जल है तो कल है. जर पाणी शिल्लक राहिलं तर आपण शिल्लक राहूया. त्यामुळे पाण्याचं जतन, संवर्धन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. ध्यानात घ्या मित्रांनो, गोड्या पाण्याचा स्रोत जो आहे तो आधीच कमी आहे आणि तो जर आपण प्रदूषित करून टाकला तर आपल्याला उद्याला प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही. आंघोळ करणे, स्वच्छता राखणे ही फार पुढची गोष्ट झाली. पिण्याचं पाणी सुद्धा कदाचित कॅप्सूल्स मधनं घ्यायला लागेल आपल्याला. तेव्हा सर्वांनी आपण हवा आणि पाणी या दोन्हीचं जतन हे करण्याचा प्रयत्न करूया. या चित्रामध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये, अर्थात हे सर्व इंटरनेटवरती अवेलेबल आहे, आपण सगळ्यांनी मिळून या स्रोतांचं जास्तीत जास्त संवर्धन करूया, संरक्षण करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप अतिशय उत्तम माहिती सर्वांना दिली नैसर्गिक साधन संपत्ती, हवा आणि पाणी या विषयावरती. आपल्या चॅट बॉक्स मध्ये आपल्याला 2 प्रश्न आले आहेत. वेळेअभावी आपण त्यातला एकच प्रश्न घेऊ शकतो. तर तो प्रश्न असा आहे की हवा आणि गुरुत्वाकर्षणाचा संबंध आहे का? आहे. लक्षात घ्या, हवा हलकी आहे मान्य आहे, पण तरी देखील त्याला वजन आहे. हे वजन कशामुळे आहे? तर हे वजन गुरुत्वाकर्षीय बलामुळे आहे. ध्यानात घ्या. त्यामुळे या दोन्हीचा संबंध आपल्याला तोडता येतच नाही. जिथे गुरुत्वाकर्षणाचं बल कमी आहे, जसं चंद्रावरती तुम्ही गेलात तर तुम्ही नेहमीप्रमाणे पाऊल उचललं तर ते जवळजवळ 4 पट अधिक प्रमाणात उचललं जाईल. याचं कारण काय? गुरुत्वाकर्षण कमी आहे, हवा त्याच्यामुळे विरळ आहे, हवा उडून धरली जात नाहीये, वजन कमी आहे हवेचं. ओके. की विमान जर जमिनीपासून 40 किलोमीटर अंतरावरून उडत असेल आणि त्या ठिकाणी ओझोनचा स्तर असेल तर सध्या ज्या प्रमाणात विमान प्रवासाला चालना देण्यात येत आहे त्यामुळे या ओझोनच्या स्तराला नुकसान होऊन सर्व सजीवांना याचा त्रास होऊ शकतो का? आणि जर असं असेल तर त्या प्रमाणात विमान प्रवासाला चालना देणे योग्य आहे का? प्रश्न अतिशय आवडला मला, परंतु लक्षात घ्या 50 किलोमीटर पर्यंत स्ट्रॅटोस्फिअर आहे.
दुसरं म्हणजे विमानाच्या हालचालीमुळे ओझोनला काही होत नाही, लक्षात घ्या. ओझोन हा अभिक्रियेमुळेच फक्त त्यावरती परिणाम होऊ शकतो आणि तिथे छिद्र पडू शकतं. पूर्वी रेफ्रिजरेटर्स मधनं वगैरे जे क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन्स वापरले जायचे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती स्ट्रॅटोस्फिअर मधल्या ओझोनची क्षती झाली होती. आता त्यामुळे रेफ्रिजरंट्स पूर्णपणे बदललेले आहेत. आपण हायड्रोक्लोराइड्स वापरत नाही त्याच्यामध्ये आता. तरी देखील अजूनही आपण जे स्प्रे वापरतो की नाही, लक्षात घ्या, आपण पूर्वी आम्ही रॉकेल आणि इन्सेक्टिसाइड एकत्र करून ते हाताच्या पंपाचा वापर करून फवारायचो. परंतु आजकाल मात्र तुम्हाला कॅन्स मिळतात ज्याच्यामध्ये फक्त बटन दाबलं की फवारे बाहेर येतात, किंवा बॉडी स्प्रे मध्ये सुद्धा. तर या सगळ्यामध्ये जे गॅसेस वापरले जातात त्यामुळे देखील थोडीशी हानी होऊ शकते ओझोनची. तेव्हा मित्रांनो, लक्षात घ्या की विमानाच्या वाहतुकीमुळे एवढा दुष्परिणाम होणार नाही जेवढा तुमच्या नेहमीच्या सवयीच्या गोष्टींमुळे होऊ शकतो. त्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. पुढचा एक प्रश्न घेऊ. विमानातून निघणाऱ्या वायू प्रदूषणामुळे यावर परिणाम होऊ शकतो का? थोड्याफार प्रमाणात होय. कारण वेग जितका जास्त असतो वाहनाचा, विमानाचा वेग सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे इंधनाचं संपूर्ण ज्वलन होत नाही आणि त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड जास्त प्रमाणामध्ये एक्झॉस्ट मध्ये असतो. याचा थोड्याफार प्रमाणामध्ये ओझोनची संपर्क येऊन ओझोनचं ऑक्सिजन आणि कार्बन मोनॉक्साईडचं कार्बन डायऑक्साईड बनतं. परंतु एक गोष्ट त्यातून आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ती अशी की ओझोन हा फक्त नाश पावू शकतो असं नाही, तो परत तयारही होऊ शकतो. तो कशामुळे तयार होतो? तर ते अतिनील किरणं जी आहेत सूर्यप्रकाशातली, ती ऑक्सिजन वरती परिणाम करून त्याचा ओझोन बनवतात. त्यामुळे ओझोन हा सतत तयारही होत असतो. तेव्हा हा तयार होण्याचा वेग आणि याचं विघटन होण्याचा वेग हा आपण एकत्रितपणे लक्षात घेऊन आपल्याला ही क्षती रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ओके, थँक्यू सो मच सर. मला वाटतं आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. अजून जर काही कोणाला प्रश्न असतील तर आपण नक्की आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, आपण नक्की, सर सुद्धा आहेत त्या ग्रुपवर, तर त्यावर आपल्या पुढच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला. तर आपण आता आपल्या पुढच्या भागाकडे वळूया कार्यक्रमाच्या. काळे सरांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपल्याला इतकी सुंदर माहिती दिली या विषयावरती. जसं मी सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 21 मार्चला एक दिवस असतो जो पर्यावरण दिन आहे, तो इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट आहे. आणि प्रसाद दाते सरांनी अतिशय योग्य उत्तर दिलं आहे त्याचं, की इंटरनॅशनल डे ऑफ फॉरेस्ट हा आपण 21 मार्चला सेलिब्रेट करतो. तर या दिवशी जगभरातील वनांचे महत्व जनसामान्यांना समजावे या दृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो. आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली यांनी हा दिवस जो आहे तो 21 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला. स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरती वनांच्या संवर्धनासाठी अनेक प्रकल्प राबवले जातात. या सर्वांची माहिती, या सर्व प्रकल्पांबद्दल सर्व जनसामान्यांमध्ये माहिती व्हावी, जनजागृती व्हावी आणि त्यांनी अजून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वनांचा जो नाश होत आहे त्याला तो थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तर यामध्ये असं आहे की थिंक ग्लोबली आणि ऍक्ट लोकली असं म्हटलं जातं, की जगभरामध्ये किंवा इव्हन आपल्या एरियामध्ये सुद्धा वनांची मोठ्या प्रमाणावरती तोड होत असते. तर आपण यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकतो की आपण हे जास्तीत जास्त कशा प्रकारे थांबवता येईल यासाठी आपण हातभार नक्कीच लावू शकतो. तर या वर्षीचा जो फॉरेस्ट डे आहे त्याची थीम आहे फॉरेस्ट अँड इनोव्हेशन, न्यू सोल्युशन्स फॉर बेटर वर्ल्ड, अशी थीम आपल्या या वर्षाची आहे. प्रत्येक वर्षाला प्रत्येक दिवसाची एक थीम असते. तर या दिवसाची थीम फॉरेस्ट आणि इनोव्हेशन अशी आहे. तर जर आपण वनांचा विचार केला तर 10 कोटी हेक्टरपेक्षा जास्त वन हे दरवर्षी झाडं तोडल्यामुळे नष्ट होत आहे आणि जवळजवळ 7 कोटीपेक्षा जास्त वणव्यांमुळे नष्ट होत आहे. दरवर्षीचा हा आकडा आहे. तर एवढं हेक्टर एरिया हा वनांचा नष्ट होतो आहे आणि याबद्दल आपण लोकल लेवलवर तरी नक्कीच प्रयत्न करू शकतो. तर सर्वांना असं आवाहन आहे की या जागतिक वन दिनाच्या निमित्ताने आपण नक्की या विषयावरती अजून वाचन करावं आणि वनांचं महत्व सुद्धा जाणून घ्यावं.
आणि या बाबतीत नक्की आपण स्वतःच्या छोट्याशा आपल्या घराच्या बाजूला आपण एक छोटं रोप जरी लावलं किंवा आपल्या एरियाच्या जवळ एखादं छोटंसं जंगल फॉरेस्ट डिपार्टमेंटची जमीन असेल तिकडे जाऊन जर आपण एखादं रोप लावलं तर नक्कीच या विषयामध्ये आपण हातभार लावू शकतो. यानंतर पुढचं विषय आहे की आपण प्रत्येक सेशनच्या नंतर काही प्रश्न देतो. तर हे प्रश्न या सेशनसाठी आहेत. तर मी हे प्रश्न नंतर ग्रुपवर सुद्धा पाठवेन. तर हे प्रश्न मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवते की बालकांच्या आपोआप वर जाणाऱ्या फुग्यात भरण्यास कोणता वायू सुरक्षित आहे. त्यानंतर कोणत्या नैसर्गिक स्रोतात पाणी सर्वात शुद्ध स्वरूपामध्ये आढळते. कमी तापमानात पाण्याचा बर्फ झाल्यामुळे जीवांवर काय परिणाम होतो. जेट विमानाच्या पांढऱ्या ढगांसारख्या रेघा कसल्या असतात. एस्किमोच्या इग्लू म्हणजे बर्फाचं घर असतं, यामध्ये तापमान बाहेरच्या तुलनेत अधिक का असते. तर हे 5 प्रश्न आपल्या आजच्या सेशनसाठी आहेत. तर सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून आम्हाला खुलीpshala24@gmail.com या ईमेल आयडी वरती पाठवावीत. आणि त्यानंतर पुढचा विषय जो आहे म्हणजे मागच्या सेशनमध्ये सुद्धा मी याविषयी उल्लेख केला होता की आता होळी जवळ येत आहे. तर आपण जे इको फ्रेंडली म्हणजे जे केमिकल कलर वापरतो त्याला पर्याय म्हणून इको फ्रेंडली कलर सुद्धा आपल्याकडे आहेत. तर ज्यांना या विषयामधली अधिक माहिती हवी असेल किंवा ज्यांना इको फ्रेंडली कलर्स हवे असतील त्यांनी नक्की आम्हाला संपर्क करावा. आपण इको फ्रेंडली कलर कसे बनवायचे याविषयी कार्यशाळा आपण घेतो संस्थेतर्फे आणि आपल्याकडे इको फ्रेंडली कलर विक्रीसाठी सुद्धा आहेत. तर आपण नक्की सर्वांनी संपर्क करून आपल्याकडून इको फ्रेंडली कलर्स बद्दल नक्की तुम्ही ते कलर्स वापरावे जेणेकरून निसर्गासाठी पण ते चांगलं आहे आणि स्वतःच्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे. त्यानंतर अजून एक आपला माझा तलाव नावाचा प्रकल्प आहे पर्यावरण दक्षता मंडळाचा. या प्रकल्पावरती आपण एक वेगळं सेशन ठेवणार आहोत जेणेकरून याविषयी तुम्हा सर्वांना माहिती होईल. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने माझा तलाव हा प्रकल्प सुरू केला आहे. तर हे समोर तुम्हाला जे दिसतं आहे ते तुम्हाला आश्चर्य वाटेल खरं तर, पण हे तलावाचा फोटो आहे हा. आणि हा फोटो आता परवा काढलेला आहे. पण तुम्ही बघू शकता की या तलावातलं पूर्णपणे पाणी सगळं गेलेलं आहे आणि नुसतं रिकामा तलाव तुम्हाला दिसतोय. तर बऱ्याच जणांना सांगून खरं वाटणार नाही की तलाव आहे, आपल्याला हे मैदानासारखंच वाटतंय. माझा तलाव याविषयी आपण नक्की एक नेक्स्ट म्हणजे सेशन घेणार आहोत. आय थिंक 2-3 महिन्यानंतर ते सेशन असेल. त्याविषयी तुम्हाला मी नंतर माहिती देईनच. यानंतर आपलं पुढचं सेशन जे असणार आहे त्या 2 सेशनची मी तुम्हाला माहिती देते. 22 तारखेला आपलं 4 वाजता इको फ्रेंडली होळी आणि नॅचरल कलर्स या विषयावर सेशन होणार आहे. त्यामध्ये रुपाली शाहीवाले मॅडम आपल्याला कलर्स म्हणजे होळी इको फ्रेंडली कशा प्रकारे आपण साजरी करू शकतो, होळीचं महत्व काय याविषयी मार्गदर्शन करतील. आणि त्याच्या पुढच्या शुक्रवारी 29 तारखेला डॉक्टर पूनम कुर्वे मॅम या आपल्याला बायोडायव्हर्सिटी, थ्रेट्स आणि कन्झर्वेशन या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या दोन्ही सेशनला उपस्थित राहावे आणि पुढच्या सर्व सेशनला देखील तुम्ही नक्की उपस्थिती दाखवावी. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार की तुम्ही खूप छान प्रकारे या सेशनमध्ये सहभागी झालात आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी दुपारी 4 वाजता.